प्रकारची अनुचित प्रकारची घटना घडली नाही. अतिशय पीसफुली आणि शांततेने हा निवडणूक आम्ही करू शकलो. आणि ज्या काउंटिंग आहे 23ला तो पण आम्ही एकदम व्यवस्थितपणे करू. तो शीट आहे का तुमच्याकडे? EVM जवळपास मी तुम्हाला आकडे सांगतो 12 वाजेपर्यंतच्या, नाही 3 वाजेपर्यंतच्या. तो 5 वाजेच्या सांगा मला. ते 0.4-0.5% असा काहीच होता. ते फार कमी होता. आणि ते तत्काळ ते जे सेक्टर ऑफिसरकडे आम्ही रिझर्व EVM ठेवतो ते लोकांनी तत्काळ तिथे चेंज केला होता EVM. पण मी थोडा वेळ तुम्हाला एक्झॅक्ट आकडे सांगतो. सर आपले 5 BU, 3 CU आणि 19 VVPAT. त्याचं पर्सेंटेज पॉईंट हे बदलले म्हणजे सुरू झाले नाहीत म्हणून बदलले का बंद पडले म्हणून? नाही, दोन प्रकारचे असते. एक तर मॉक पोलमध्ये खराब झाले आणि दुसरा ॲक्च्युअल पोलमध्ये खराब झाले. एकूण डेटा आहे. मतलब हे सुरू होते मॉक पोल किंवा ॲक्च्युअल पोलमध्ये, त्यानंतर बंद पडले. एकूण 5 BU, 3 CU आणि 19 VVPAT ॲक्च्युअल पोलचे ते सर. आणि तुमच्या पर्सेंटेज किती आहे? पर्सेंटेज त्याचं 0.09 BUचं आहे. 0.51 VVPAT. ठीक आहे, ओके. एकूण ॲडिशन 1,92,000 मतदारची झाली आहे आणि डिलिशन 8,000चे जवळपास झाले आहेत. अजून एक चांगली गोष्ट आहे की यावेळी असा दिसते, जे वेबकास्टिंगवर आता पूर्ण आकडे आमच्याकडे उद्यापर्यंत येतील, पण असा जे वेबकास्टिंगवर आम्ही जे कंट्रोल रूममध्ये आम्हाला दिसला की विमेन वोटरची संख्या, महिला मतदारची संख्या खूप जास्त होती. रांगमध्ये खूप महिला होत्या. आणि त्याचे एक कारण आहे की 27 ऑक्टोबर 2023ला जेव्हा मागच्या वर्षी प्रारूप मतदार यादी पब्लिश झाली होती, त्यावेळी आमच्या जे इलेक्ट्रल रोल आहे, मतदार यादी आहे, त्यामध्ये जे जेंडर रेशिओ आहे तो 923 होता. मतलब जर मतदार यादीमध्ये 1000 पुरुष आहेत तर त्यावेळी 27 ऑक्टोबर 2023ला 923 महिला होत्या. आता यावेळी आजच्या दिवशी जे आमच्या फायनल मतदार यादी जेव्हा पब्लिश झाला त्यावेळी हा जो जेंडर रेशिओ आहे मतदार यादीचा तो 952 झाला. मतलब प्रत्येक 1000 पुरुष मतदारवर 952 महिला मतदार आता वोटर लिस्टमध्ये आहेत. आम्ही विशेष मोहीम घेतला होता, त्यासाठी ऑनरेबल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जिल्ह्याची प्रशंसा पण केली होती त्यांची बैठकमध्ये. त्यामुळे हे चांगलं एक महिला मतदारची संख्यामध्ये एक चांगली वाढ झाली आहे. दुसरा जे मिसिंग आणि डिलीटेड वोटर्सची संख्या कमी झाली आहे, मतलब ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे. त्यासाठी सर्वात पहिले मला जे पत्रकार बांधव आहेत त्यांना धन्यवाद द्यायचे, कारण वारंवार आम्ही आपल्याला आवाहन केला होता की आपण बातमीपत्रामध्ये, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ह्या गोष्टीवर भर द्या की सर्वांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव तपासून घ्यावे आणि जर नाव नसेल तर तुम्ही फॉर्म 6 भरा, आम्ही ॲड करून देऊ. आणि तसंच झालं आहे. बातमीपत्रामध्ये, चॅनलमध्ये, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वारंवार हा बातमी वाचून बरेच लोकांनी त्यांचे नाव चेक केला आणि फॉर्म 6 भरून घेतला आणि त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समावेश झाला. तर पुन्हा एकदा मीडियाचे सर्व लोकांना मी विशेषतः धन्यवाद देतो. प्रत्येक बूथमध्ये अशोर्ड मिनिमम फॅसिलिटीज आम्ही दिला होता. फर्निचर असो, ड्रिंकिंग वॉटर असो, रॅम्प असो, सगळे गोष्टी लाईटिंग अरेंजमेंट केला होता. त्याचा पण चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाला बरेच वोटर्सच्या कॉल आला की सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध होते वोटिंग बूथवर. पोलिंग स्टाफच्या पण त्यांना जे जेवणच्या, पाणीच्या, नाश्त्याचे जे पण व्यवस्था करायचे होते तो पण आम्ही केला. त्यांना पण कुठल्याही प्रकारच्या गैरसोयी होऊ नये त्याच्या आम्ही विशेष एक लक्ष दिला होता आणि तो पण त्यामध्ये पण त्यांच्याकडून पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बरेच कॉल्स आम्हाला पण आले की जेवण, नाश्ता सगळ्या गोष्टीच्या चांगली तिथे व्यवस्था करण्यात आलेली होती. आता 23 तारीखला आमच्या जिल्ह्यात काउंटिंग होणार. सकाळी 8 वाजल्यापासून काउंटिंग सुरू होईल. मागच्या लोकसभामध्ये जे काउंटिंग आहे ते रामवाडी गोडाऊनमध्ये झाला होता, पण यावेळी सर्व जे काउंटिंग्स आहेत ते असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये विधानसभा मतदारसंघच्या जे स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी होईल. त्याचे सुपरविजन रिटर्निंग ऑफिसरकडे असेल, जे मोस्टली प्रांत आणि डेप्युटी कलेक्टर्स आहेत त्यांचे खाली काउंटिंग होणार. जे काउंटिंगच्या टीम आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघमध्ये 99% तोच टीम आहे जो लोकसभामध्ये होता.
तरीसुद्धा आम्ही त्यांना 2-3 वेळी ट्रेनिंग पण दिली आहे, फिजिकल ट्रेनिंग पण दिली आहे, VC वर पण ट्रेनिंग त्यांची झाली आहे. उद्या आणि परवा आम्ही त्यांच्या डिटेलमध्ये आढावा घेऊ की सगळी तयारी आहे किंवा नाही आहे. प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरच्या, विधानसभा मतदारसंघच्या रिटर्निंग ऑफिसरला आम्ही स्ट्रिक्टली सूचना दिल्या आहे की मीडियाचे लोकांना तुम्हाला वेगळा एक सेल तयार करायचे, त्या ठिकाणी सर्व प्रकारचे सोयीसुविधा उपलब्ध असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वपूर्ण त्यांना वेळेवर जे राऊंड वाईज जे रिझल्ट आहे, कॅन्डिडेट निहाय जे रिझल्ट आहे ते एकदम तातडीने त्यांना मीडियाच्या लोकांना, पत्रकार बांधवांना उपलब्ध झाला पाहिजे. आणि त्याच्या उद्या पण आम्ही एक आढावा घेणार आणि वी विल एन्श्योर